उन्हाळ्यामध्ये एकदाच अशा बाजरीच्या खारोड्या भरपूर करून ठेवल्या की वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतात। दुपारच्या वेळेस शेंगदाण्यासोबत खायला किंवा संध्याकाळी आपण बऱ्याच वेळेस खिचडी करतो, वरण भात करतो, त्यासोबत तळून खायला एकदम मस्त लागतात। नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। बाजरीच्या खारोड्या करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे। तर बाजरी चांगली निवडून घ्यायची। तर या कपनी मोजून घेतली तर 3 कप ही बाजरी भरली आहे आणि वजनामध्ये अर्धा किलो आहे। आता याला धुवून घ्यायचे। तर पाणी घालून 2 वेळेस धुवून घेऊया। हाताने असं चांगलं चोळून धुवायचं, म्हणजे यामध्ये छोटे छोटे जे बोंड वगैरे असतात ते निघून जातात। तर चांगलं असं दाबून चोळून धुवून घ्यायचं। तर आता हे वर जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकूया आणि परत आणखी एक वेळेस ही बाजरी धुवून घेऊया। आता 2 वेळेस ही बाजरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। वरून आणखी पाणी घालूया तर बाजरी बुडेल आणि बाजरीच्या वर पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे। आणि अशीच आता रात्रभर किंवा 10 ते 12 तास भिजवत ठेवायची आहे। रात्रभर मी बाजरी आता भिजवून घेतली आहे। ही एका चाळणीवर घालूया, म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल। आणि थोड्या वेळ ही अशीच ठेवायची आहे। थोडं याला सुकू द्यायचं आहे। तर एक 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही बाजरी सुकलेली आहे, म्हणजे यामध्ये ओलसरपणा आहे पण माझ्या हाताला पाणी लागत नाही आहे। तर इतपतच सुकून घ्यायची आहे। थोडंसं मॉइश्चर यामध्ये ठेवायचं आहे। आता एका कपड्यावर घालूया आणि बांधून घ्यायची आहे आणि अशीच झाकून आणखी 12 तास ठेवूया। आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायची, म्हणजे याला हलकेसे मोड येतात। तर आता 12 तास झाले आहेत। आपण ही बाजरी काढून पाहूया। तर याला हलकेसे मोड आलेले आहेत। तुम्हाला जवळून दाखवते, अगदी बारीक बारीक मोड दिसत आहेत। असे मोड येणं गरजेचं नाही, पण मोड आले म्हणजे मग बाजरीच्या खारोड्या खायला हलक्या लागतात। ही बाजरी आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर 2 ते 3 बॅचेसमध्ये मी ही बाजरी फिरून घेणार आहे। तर पहिली बॅच आपली इथे फिरून झालेली आहे। इथे मी आता पोह्याची चाळणी घेतली आहे, त्याने ही बाजरी चाळून घ्यायची आहे, म्हणजे जे रवाळ पीठ आहे ते खाली पडेल आणि अगदी मोठी मोठी बाजरी आहे ती वर राहील। आता वर जी जाड बाजरी राहिली होती ती परत मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि आणखी बाजरी घालून सगळी बाजरी आता दळून घ्यायची आहे। तर सगळी बाजरी आता इथे दळून झालेली आहे। छान असं रवाळ पीठ तयार झालंय। आता आपल्याला पीठ हे शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी गॅसवर एक जाड बुडाचं मोठं पसरट भांडं घेतलंय, त्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण 3 कप बाजरी घेतली होती, त्यासाठी 6 कप पाणी लागणार आहे। तर मी आता 6 कप पाणी घातलंय आणि वर 1 कप एक्स्ट्रा घातलं आहे। तर एकूण मी 7 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे। याला आता चांगली उकळी काढायची आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी 2 गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत। तर माझ्या गड्ड्या थोड्याशा मोठ्या होत्या। 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 1 टेबलस्पून जिरे। हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसर मी वाटून घेतलंय। एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता इकडे पाण्याला पण छान खळखळून उकळी आलेली आहे। यातलं 1 कप पाणी बाजूला काढून ठेवूया आणि गरज पडली तर हे नंतर वापरायचं आहे। यामध्ये हे वाटण घालायचं आहे। 2 टेबलस्पून तीळ घालूया आणि साधारण 1 मोठा चमचा मी मीठ घातलंय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे। आणि आता एका हाताने हे बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हटून घ्यायचं आहे। आपण पिठलं जसं हटून घेतो त्याचप्रमाणे एका हाताने हे पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे गोळे होत नाहीत।
आपलं पीठ छान रवाळ तयार झालेलं आहे, त्यामुळे गोळे अजिबात होतच नाहीत, पण तरी काळजी घ्यायची आहे आणि भराभर हलवायचं आहे. गॅस कमी ठेवायचा म्हणजे हाताला पोळत नाही. शेवटी हे परातीतलं सगळं आता पीठ घालून घेऊया. सोपं जावं म्हणून डाव्या बाजूने तुम्हाला दाखवलं होतं. तर छान असं पीठ मिक्स झालेलं आहे, अजिबात गोळे झालेले नाहीत. बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे हे पीठ बुडाला लागत नाही. आता यावर झाकण ठेवूया. तर फक्त 2 मिनिटासाठीच झाकण ठेवायचं आहे. तर आता 2 मिनिट झाली आहेत. परत काढून बुडापासून सगळं हलवून घेऊया. मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, तर आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं 1 कप, त्यातलं अर्धा कप मी पाणी घातलंय आणि गरज पडली तर आणखी नंतर घालूया. परत सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे. तर एक 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर आता 6 मिनिट झाली आहेत, पण दर 2 मिनिटाला मी झाकण काढून एकदा हलवून घेतलं होतं. तर अधूनमधून असं झाकण काढून हलवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पीठ बुडाला लागू शकतं. अजूनसुद्धा हे पीठ मला घट्टच वाटतंय, कारण एकूण आपल्याला 15 ते 20 मिनिट चांगलं पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर हे उरलेलं अर्धा कप पाणी घालूया. तर सुरुवातीपासून जवळपास मी 7 कप पाणी वापरलं आहे. सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान याला हलवून परत यावर झाकण ठेवूया. आता सुरुवातीपासून 20 मिनिट झाली आहेत. तर हे पीठ आपलं शिजलेलं आहे. मला हलवताना असं जड लागतंय. घट्ट तर झालंच आहे आणि यावर एक प्रकारची चमक आली आहे. अशी चमक आली म्हणजे समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे. तर लवकर थंड होण्यासाठी मी एका ताटात हे पीठ काढून घेतलं होतं. या बाजरीच्या खारोड्या मी बाहेर पॉलिथिनवरच घालणार आहे, पण तुम्हाला ताटात घालून दाखवते. तर हलकंसं याला तेल लावून घेतलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की हात चिकट झालेत किंवा हाताला हे पीठ चिकटतंय, तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग या खारोड्या घालायच्या, म्हणजे अगदी पटापट घातल्या जातात. तर मी सगळ्या खारोड्या बाहेर पॉलिथिनवर घालून घेतल्यात. उन्हामध्ये चांगल्या 2 ते 3 दिवस या वाळून घ्यायच्या. तर आता 3 दिवस या खारोड्या मी वाळून घेतल्यात. छान एकदम कुरकुरीत कडक झालेल्या आहेत. वाळल्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या. कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेतल्या म्हणजे मग अगदी वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. आता आपण तळून पाहूया. तर तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये या घालायच्या आहेत. तर अगदी लगेच फुलून आलेल्या आहेत. रंग पण एकदम मस्त दिसतोय. अशा तळलेल्या खारोड्या पण 2 ते 3 दिवस आरामात टिकतात आणि मधल्या वेळेस शेंगदाण्यासोबत घेऊन पटकन खाता येतात. तर आता आपण थोडेसे शेंगदाणे पण तळून घेऊया. आम्ही या खारोड्या दुपारच्या वेळेस तिखट, मीठ, तेल, कच्चा कांदा आणि कैरी घालून सुद्धा खातो. तशा पण खायला एकदम भारी लागतात. या तळलेल्या खारोड्या तुम्ही आवाजावरून पाहू शकता, एकदम मस्त हलक्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. एकदम कुरुम कुरुम असा आवाज येतोय. तर जरूर अशा पद्धतीने बनवून पहा. हलकेसे मोड आणून घेतले म्हणजे खायला या हलक्या लागतात. आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.